मेडिकवर हॉस्पिटल येथे कॉक्लिअर इम्प्लांट क्लिनिक सुरू करण्यात आले असून तीव्र श्रवणदोष असलेल्या रुग्णांसाठी तपासणीपासून शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। नवी मुंबईतील 4 वर्षाच्या मुलावर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्याला आता ऐकण्याची व बोलण्याची संधी मिळाली आहे। ENT तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र वाघेला यांनी सांगितले की वेळीच निदान व उपचार केल्यास मुलांच्या भाषा व संवाद कौशल्यात मोठी सुधारणा होऊ शकते। तसेच कॉक्लिअर इम्प्लांट ही तीव्र श्रवण दोषासाठी प्रभावी उपचार पद्धती आहे। पुढच्या येत्या काही काळामध्ये आपल्याला कुठलाही अडल्ट किंवा मुलं बाळ जे आहे ते मूकबधीर नको आणि जे सेल्फ डिपेंडेंट होऊन एक नॉर्मल मेन स्ट्रीम लाईफ मध्ये आलं पाहिजे। कारण तुमच्या माझ्यासारखं बोललं पाहिजे, त्याला नॉर्मल शिक्षण भेटलं पाहिजे, नॉर्मल लाईफ पार्टनर भेटलं पाहिजे, नॉर्मल करिअर मेन स्ट्रीम मध्ये तुमच्या माझ्यासारखं राहिलं पाहिजे। हा एक मुख्य उद्देश आहे। मी तुम्हाला एक आकडा सांगितला, तो आकडा मी एक गृहीत धरून सांगितला होता, कारण 26 लाखाचे 2011चं सेन्सस होता तो। त्याच्यामध्ये एवढे जर 1 to 5 आपण धरले तर कमीत कमी 12-13 हजार मुलं असं जन्मले असेल त्यांना इम्प्लांट नशीब झालेलं नाही। तर डेफिनेटली गरज आहे, कारण नवी मुंबईमध्ये अजूनपर्यंत मला नाही वाटत की 10 पण सर्जरीज झाल्या आहेत। लवकर आपण स्पीच थेरपी घेतली, जेव्हा लवकर आपण सर्जरी केली तेवढं काळ तो कमी होतो। जसं जर बाळचं ऑपरेशन 6-8-9 महिन्याच्या एज मध्ये झालं तर बेअरली एखादी वर्षाची थेरपी, जर का एक रफ फिगर सांगतो तुम्हाला, जर का हा बाळ 4 वर्षाचं ऑलमोस्ट वयाला झालंय, त्याला कमीत कमी 3-4 वर्ष थेरपी लागणार आहे, कारण तो कम्प्लीट स्टेटमेंट शिकायला बोलायला। कारण आता 4 वर्षानंतर त्याला साऊंड येणार आहे फर्स्ट टाइम। म्हणजे हा एक जन्मलेला बाळ जन्मला 4 वर्ष अगोदर आहे, पण त्याचा कान आज जन्मलाय, तर त्याला तेवढं आपल्याला थेरपी द्यावी लागणार आहे। ती मर्यादा जर म्हटली तर बेसिकली कुठलाही बाळ त्याला एलिजिबल आहे इफ ही इज प्रूव्हन टू बी हॅव्हिंग डेफ। तर हे जेवढं अर्ली डायग्नोज झालं त्याला मर्यादा काय नाही म्हणत, पण फक्त ऑपरेट करण्याची मर्यादा आहे। इफ यू डोंट ऑपरेट ऍट द अर्लिएस्ट म्हणजे 2-2.5 वर्ष 3 वर्ष, त्याच्यापेक्षा लेट नको आयडियली। कारण त्याच्यानंतर केलं तर मी तुम्हाला सांगितलं ना, इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी। ब्रेन डेव्हलप होणार, ते ऐकण्याचा जो एरिया आहे ब्रेन मध्ये तो आकुंचन होत जाणार आणि त्याचं पुढे हिअरिंग डेव्हलप होणार नाही मशीन लावल्यानंतर सुद्धा, कारण ब्रेन ग्रो होत राहतं आणि पहिल्या सुरुवातीच्या जे 3 वर्ष आहे त्याच्यामध्ये खूप फास्ट ग्रो होतोय ब्रेन बाळचं। आयडियली त्याचा खर्च बेसिक इम्प्लांटची मशीन जर पकडली, फक्त मशीन, तरी 6.5 ते पावणे 7 लाखाची असते। हायर एंड मशीन 20-22 लाखाच्या असतात नवीन मशीन झालेल्या। आणि सर्जरी कॉस्ट ते व्हेरी करते हॉस्पिटल टू हॉस्पिटल, युजली मे बी 1 to 2 lakhsच्या दरम्यान ते सर्जरी कॉस्ट असते। बेसिक जर म्हटलं तर ओव्हरऑल 6 to 8 lakhs 8 lakhs मिनिमम विथ सर्जरी खर्च जातो मिनिमम, एकदम बेसिक इम्प्लांट मध्ये एका कानासाठी 1 year। वेळेवर सर्वात पहिलं जे OAE टेस्ट नाव, हे जे तुम्ही जरा एकदम इफ आय वुड से हे डोक्यात शब्द बसवले पाहिजे। OAE, बाळचं जसं जन्म झालं डिस्चार्ज होण्याच्या अगोदर ही OAE टेस्ट झालीच पाहिजे। त्या OAE टेस्ट मध्ये आपल्याला कळतं की बाळचं हिअरिंग आहे का नाही आहे, आणि जर त्याच्यामध्ये काही आढळून आले तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं 1-3-6। पहिल्या महिन्यात OAE झालं पाहिजे, 3ऱ्या महिन्यात रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे, 6व्या महिन्यापर्यंत ऍक्शन घ्यायला पाहिजे।